हॅलो मैत्रिणींनो, तर आज आम्ही आलो आहे राणी अहिल्याबाई होळकर यांच्या महलमध्ये, जे इंदोरमधल्या लालबागमध्ये स्थित आहे. तर याप्रमाणे आम्ही एंट्री केली. हे एंट्रन्स होतं. तर एंट्रन्समध्येच बघा किती भव्य आणि सुंदर हे दिसतंय महल. आणि इथे मूर्त्या आहेत. आणि बघा आता इथे थोडी गर्दी कमी आहे. थोडं पुढे गेले की गर्दी वाढणार आहे, कारण की होता आज 1 जानेवारी 2026. त्याच्यामुळे सुट्टी असल्यामुळे भरपूर गर्दी होती. आणि इथे बघा अहिल्याबाई होळकर महाराणीचा फोटो होता. आणि त्याचप्रमाणे महलाबद्दल थोडी राजांबद्दल माहिती ह्या पोस्टर्समध्ये होती. दिसतंय तुम्हाला? तर आणि आता आत गेलो आम्ही थोडं, आणि हे बघा किती छान नक्षीकाम आहे. किती भारी दिसतंय बघा. गोल्डन, क्रीम कलर, लाईट्स त्या, आणि सगळं असं बघायला इतकं भारी वाटलं ना आम्हाला. असं वाटलं की इतके दिवस झाले आणि आम्ही इथे आलो नाही. तर बघा गर्दी वाढली की नाही. आणि याचप्रमाणे मी जसं व्हिडिओ बनवते तसे भरपूर जण व्हिडिओ आणि फोटोज करत होते. हे बघा किती छान दारावरची डिझाईन आहे ना, फ्लावर्स गोल्डन कलरचा, खूप आवडला मला. आणि त्याचप्रमाणे एक हे रूम होतं इथे. आणि याच्याच डाव्या बाजूने हे त्यांचं ग्रंथालय, वाचनालय होतं. तिथे पुस्तकं होती वाचायसाठी. आणि याचप्रमाणे आता हे वरचं दाखवते मी तुम्हाला. फोटो काढले आम्ही 1-2. आणि त्यानंतर हे बघा बाहेरचं आवार जे आतून दिसत होतं, इथे फुल प्रोटेक्शन होतं, कारण की सगळे ग्रिल्स बसवलेल्या होत्या त्यांनी. तर इथून आम्ही मग आत गेलो एका दारातून. इथे उजव्या बाजूला पण जायला होतं आणि थोडं सरळ जायचं होतं. सिक्युरिटी गार्डने आम्हाला सांगितलं की तुम्ही सरळ सरळ जा आणि महल थोडं बघा. आणि इथे पण थोडीफार माहिती दिली होती लालबागबद्दल. आणि हे बघा वरच्या साईडचा एरिया थोडाफार. आणि इथे सगळं त्यांनी ग्रिलनी म्हणजे आम्हाला जायला बंदी होती, कारण की सध्या काम चालू आहे. हे बघा थोडी माहिती इथे दिली आहे. आणि याप्रमाणे लाईट्स होते. हा आतला एरिया होता त्यांचा. आणि एक तुम्हाला दिसला टायगर, तो पण होता इथे ठेवलेला. आणि हे वॉशरूम होतं त्यांचं क्लीन. आणि हे स्विचेस पहिलेचे. आणि आम्ही इथून लेफ्ट साईडला वळलो. त्याच्यानंतर टेरेस इथे थोडंफार बघितलं. आणि ही रूम पण डायनिंग रूम म्हणून होती त्यांची. आणि बघा ही पण किती भारी दिसते. आणि इथलं दार, आणि हे हे जे वरती जायला आहे, इथे पण काम सुरू असल्यामुळे आम्हाला जाऊ दिलं नाही त्यांनी. आणि हे बघा इथलं गेट आहे हे. इथे खूप गर्दी होती, कारण की इथे होतं एक सिंहासन म्हणा की राजाची जे चेअर असते ती होती. त्याच्यामुळे इथे भरपूर गर्दी होती. इथे छोट्याशा गेटमधून सगळेजण व्हिडिओ काढत होते. हे बघा आतमधलं हे जे नक्षीकाम आहे किंवा वरचं जे फ्लोअरला असतं दार, किती सुंदर दिसतंय, भारी दिसतंय. तर आम्ही चालता चालता थोडा व्हिडिओ घेतला. आणि आपण इंडियन्स तर येतोच इथे, पण त्याचप्रमाणे फॉरेनर्स पण आले होते. आम्ही स्वतः बघितलं त्यांना. ते पण छान व्हिडिओ काढत होते आणि त्यांना पण खूप आवडला महल. आणि बघा किती भारी दिसते बघा, हे झुंबर किती छान दिसते लाईट्सवालं. हे त्यांचा ऑफिसचा एरिया होता. तर हे बघा किती छान दिसतंय. दिसतंय ना भारी? तर असं वाटलं मला की इथेच राहायला पाहिजे आपण पण. खूप भारी वाटलं. काउन्सिलिंग रूम म्हणून काहीतरी होतं हे त्यांचं बहुतेक. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं तुम्हाला फोटोज दाखवते मी. बघा अशी थोडीफार माहिती आहे. आणि हे एक रूम दाखवलं त्यांनी. हे बघा हे किती छान. छान त्या ज्या खिडक्यासुद्धा आहेत त्याच्यातून छान उजेड येतोय. किती छान, म्हणजे त्यावेळेस त्यांनी बांधलं असेल तर किती विचारपूर्वक बांधलं आहे त्यांनी बघा. टेबल्स, कार्पेट्स, टाईल्स, किती मार्बल टाईल्स इतकी भारी वाटत होती ना. खरंच म्हणजे कोणी विचार पूर्वकच बांधलं असेल. हे थोडेफार फोटोज काढले मी. आणि याच्यातून तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर झूम करून तुम्ही घेऊ शकता. हे बघा त्यांचे जे अलमारी आहे किती छान आहे. एक एच हॉल म्हणून होतं हे. हे बघा किती भारी दिसते. तर याप्रमाणे ऑफिस एरिया म्हणा की त्यांचं ते हे होतं. आणि बघा थोडंफार मी तुम्हाला कार्पेट एरिया किंवा हे वरचं टेरेस, झुंबर सगळं दाखवते. आणि पुढे जाऊन आम्ही असेच फोटो क्लिक्स केले. हे बॅक साईडने ॲक्च्युली आम्ही एक फोटो काढला. त्यानंतर फ्रंटला आलो. इथे इथे स्टेप्स होत्या. हे बघा हे फ्रंटने असं आहे. इथे वर्किंग चालू असल्यामुळे कसं थोडंफारच आम्हाला व्हिडिओ घेता आला. आणि हे अहिल्याबाई होळकर ज्या राणीसाहेब होत्या त्यांची माहिती इथे दिलेली आहे. त्या तर याप्रमाणे माहिती होती राजांची, जे काही इथे असेल सुभेदारांची माहिती
माहिती होती थोडीफार आम्ही सगळी फोटोमध्ये कॅप्चर केली. आणि तुम्ही जर इंदोरला राहत असाल किंवा इंदोरला जर तुम्ही आलात, तर नक्की ह्या महलमध्ये व्हिजिट करा. बाहेरचा हा आवार होता. इथे आम्ही फोटोज काढले आणि बघा बाहेरचं हे सगळं आहे गार्डन वगैरे. तर अशाच प्रकारे व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा. बाय बाय.